नाशिक कुंभमेळ्यासाठी विकसित करण्यात आलेलं कुंभदूत ह्या AI प्लॅटफॉर्म अखेर लॉन्च. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्लॅटफॉर्मचं लोकार्पण. राज्यसभा आणि विधान परिषदेवरून महाविकास आघाडीत मतमतांतर. राज्यसभा किंवा विधान परिषदेपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी, अतुल लोंढेंची मागणी. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड व्हावी यासाठी 35 आमदारांच्या स्वाक्षऱ्या. त्यात आपली देखील स्वाक्षरी होती. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचं वक्तव्य. बीडमध्ये शिक्षण विभागाचा गलथान कारभार समोर. 5 वर्षांपूर्वी निधन झालेल्या ग्रामसेवकाचा 10वी-12वीच्या परीक्षेदरम्यान बैठ्या पथकात समावेश. नांदेडच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरामध्ये घसरण. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या पिंपळनेर गावात एका विवाह सोहळ्यातल्या हाणामारी प्रकरणी एकूण 4 जणांना अटक. तर लग्नपत्रिकेत नाव न टाकल्याच्या कारणावरून घटना घडल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासामध्ये उघड. नाशिकच्या सारूळमधील जंगल परिसरात रक्ताच्या थारोळ्यात अज्ञात तरुणीचा मृतदेह. पोलिसांकडून तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू. गोंदियाच्या देवरी तालुक्यातल्या धोबाटोला गावातले ग्रामस्थ आक्रमक. बिअर बार बंद करण्यासाठी ग्रामस्थांचा लढा 3 महिन्यांपासून सुरू होता. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांकडून बारची तोडफोड. उत्तर प्रदेशमध्ये शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा डाव नागपूर पोलिसांनी उधळला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून 4 जणांना अटक. 2 देशी पिस्तूल, 4 मॅगझिन्स, 34 जिवंत काडतुसं आरोपींकडून जप्त. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून खंडणीसाठी धमकी आल्यानं सुरक्षा वाढवली. भाजप आमदार प्रकाश भारसाखळेंनंतर साजिद खान पठाण यांना धमकीचा फोन. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगकडे बिश्नोई गँगने मागितली 10 कोटींची खंडणी. कुख्यात गुंड हॅरी बॉक्सरने व्हॉइस नोट पाठवत केली खंडणीची मागणी. तर धमकी आलेला नंबर अमेरिकेचा असल्याची सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.